नाव काय? नाव चित्रा सतीश भोसले. काय काय झालं काय काय अत्याचार माझ्यावर अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा. माझा जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा एवढंच. 11 मे रोजी तुमच्या काय बाबतीत काय घटना घडली? कोण मार 2 दीर आणि 2 जावा. काय पोलिसात गेलेत का तुम्ही त्यांच्या विरोधात? काय पुढची कारवाई सुरू आहे? हा, चालू आहे की तपास चालू आहे. पोलिसांचा? तपास चालू आहे. काय किती तारखेला ही घटना घडली? कुठं घडली? 11 तारखेला घटना घडली हा, टेंभुर्णीमध्ये. बर. कशाने मार तुमच्या घरी काय कशामुळे सुरुवात झाली? रॉडने आणि दांडक्याने मारले 2 दिरांनी. बर. काय नाव होती त्यांची? निलेश लक्ष्मण भोसले आणि संतोष लक्ष्मण भोसले आणि निलिता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले. या चौघांनी मिळून मारहाण केली. मला एक कडी लावून एक ते 1.5 तास मारहाण केलेली. मग तुम्ही काय पुढे आई वडिलांशी कसं संपर्क साधला? नंतर माझा मुलगा 9 वाजता आल्यानंतर त्याने दवाखान्यात दाखल केलं मला. दवाखान्यात गेल्यानंतर परत घरी माहेरी गेली ना. कानाच काय म्हणते डॉक्टर? कानाच्या पडद्याचं काय? ऑपरेशनच सांगितलं ना त्यांनी. गेल्या किती वर्षापासून हे त्रास होत होता? मला 19 वर्ष झालं त्रास चालू आहे. कोणाकडनं त्रास आहे? पतीकडनं का दिराकडनं? पतीकडनं होता पण आता पतीचा त्रास सहन केला पण आता दिराचा त्रास सहन करू शकत नाही ना. पतीला भरपूर मदत केली म्हणून तुमच्या वडिलांनी भावाने हा, केली, भरपूर मदत केली. दुकान टाकून हा, कानाचं तर काय ऐकायला येणार नाही काय? कारण सध्या तर आता मनस्थिती खूप बेकार आहे. माझी कंडिशन खूप बेकार आहे. काय पोलिसांकडे किंवा शासनाकडे काय मागणी आहे तुमची? काय न्याय मिळावा हीच मागणी आहे. आता जाणार का तिकडं तुमच्या नाही नाही जाणार ना. ती मला जीवे मारून टाकतील. आता जाणार नाही. वडिलांकडे हा, काय सारखं हुंड्यावर न म्हणतात पैसे नको. पैशाची मागणी तर सारखी चालूच असते. सारखी चालू आहे पैशाची. त्याचीच मागणी कोण करते? पती करते का दीर करते? पतीच करतोय ना. काय दुकान पण दिले म्हणजे तुमच्या वडिलांनी? हा, माझ्या भावाचं दुकान दिलं त्यांना. कसं दुकान होतं? ऑटोमोबाईल्स. मी गणेश गायकवाड, चित्रा भोसले याचा मोठा भाऊ आहे. तिचं आणि माझं लग्न एकत्रच झालं 2007 साली. आणि लग्न झाल्यानंतर 6 महिन्यापासून त्यांच्या हळूहळू डिमांड वाढत गेल्या आणि आम्ही पण किरकोळ आहे म्हणून देत गेलो. सोनं घ्यायचंय पैसे द्या, जमीन घ्यायचंय पैसे द्या, अशा बऱ्याच त्यांच्या डिमांड पूर्ण केल्या. त्यांना मोबाईल घेऊन दिला. गेल्या 1 वर्षी त्यांना आयफोन घेऊन दिला. तर त्यांच्या डिमांड संपत नव्हत्या. तरी आम्ही तसंच जाऊ द्या चला, बहिणीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून देत राहिलो. पण त्याच्या डिमांड संपतच नव्हत्या. आता एक किरकोळ कारणावरनं तिच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेऊन, खोटा संशय घेऊन तिला मारहाण केली. आणि त्या दिवशी आमचा भाचा डाळिंबाचं कळी तोडली म्हणून, फक्त बारीकशी कळी तोडली म्हणून त्याला मारहाण केली. आणि तू तुझ्या मुलाला वळण लावत नाही किंवा तिला संस्कार करत नाही म्हणून तिला घरी येऊन तिला मारहाण करायला सुरुवात केली. तिला दांडक्याने, लोखंडी रॉडने मारायला सुरुवात केली. परत पूजा भोसले जी तिची जाव आहे, पूजा भोसले, निलेश भोसले, संतोष भोसले, निलिता भोसले, या चौघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. आणि परत पूजा भोसले म्हणाली हिला मारून टाका, ठेवायचीच नाही, म्हणून तिनं विषाची बाटली आणली. निलेश भोसले जो वकील आहे, जो त्याला सपोर्ट केला जातोय, ती वकिलाला विषाची बाटली हातात दिली. त्यानं पाजण्याचा प्रयत्न केला. विष तिच्या साडीवर सांडलं, खाली फरशीवर सांडलं आणि तिनं ढकलाढकली चालूच होती तिची ओरडाओरडी. मग त्यांची सासू आल्यानंतर त्यांनी ते प्रकार थांबवला आणि परत संध्याकाळी 11 वाजेपर्यंत तिला कोंडून ठेवलं होतं, दांबून ठेवलं. दवाखान्यात जाऊन दिलं नाही, पोलीस स्टेशनला जाईल ह्याची भीती होती त्यांना. पोलीस स्टेशन जायला या गोष्टीची भीती होती. मग आम्ही माझा भाचा दुकानातून घरी आल्यानंतर त्याने गाडीवर बसवलं तिला, मायापाशी आणून सोडलं आणि दवाखान्यात इलाज केला तिला. सरकारी दवाखान्यात नेलं टेंभुर्णीच्या, परत कुर्डवाडीच्या दवाखान्यात नेलं. परत पंढरपूरला लाईफलाईनला ऍडमिट होती 2 दिवस. परत तिथंही कानाचा इलाज काय आम्हाला त्यांना बरोबर वाटलं नाही आम्हाला. मग आम्ही इथं सिव्हिल सोलापूरला आणलेला आहे तिला. आणि आरोपी आता फरार आहेत. आम्ही 307 हे कलम त्यांच्यावर लावलेला आहे, जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून. आणि आता त्यांचा तपास चालू आहे. काय मागणी आहे तुमची? आमची आमची काही मागणी नाही. आमच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आम्हाला आई नाही. मी तिला, माझी आई जिवंत आहे असं समजून मी तिला सांभाळणार आहे.
का तर ती त्या दिवशी संपली होती, फक्त तिच्या नशिबानं वाचली. किती वर्षाची मुलं आहेत? तिला एक मुलगा आहे, तो 12वीला आहे, 18 वर्षाचा, आणि एक छोटा मुलगा आहे, तो 12 वर्षाचा आहे. पण ते त्यांच्याकडेच आहेत. पण ते आता जरा मोठी झालेली असल्यामुळं आम्ही काय त्यांचं ठेवलं नाही. इकडे आले तरी काय प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे राहिलं तरी आम्हाला काय हे नाही. 2014 साली पण असे मारहाण झाली होती. हा, 2014 साली तिला मारहाण असे डिमांडमुळेच होत होते. मग आम्ही त्यांच्यावरती 498 हा गुन्हा दाखल केला होता, कौटुंबिक अत्याचाराचा. मग ती कोर्टामध्ये आम्ही परत 2-3 वर्षानंतर ते आम्ही असं करणार नाही, आमची चूक झाली, एवढे दिवस आम्हाला माफ करा म्हणून आम्ही ती 498 ची केस मिटवली होती. पण 1-2 वर्ष थांबल्यानंतर परत त्यांच्या अशा डिमांड चालू राहिल्या. मग आम्ही शेवटी मग आता एवढी मारहाण केल्यानंतर आम्ही गप्प नाही बसणार, आता तिला न्याय मिळवून देणारच. तर काय एफआयआर दाखल आहे काय? टेंभुर्णी येथे चित्रा भोसले नमस्कार. टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दिनांक 14 तारखेला चित्रा भोसले यांनी सरकारी दवाखाना पंढरपूर येथे ॲडमिट असताना दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे दीर निलेश संतोष आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध मारहाणीची आणि विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. त्यानंतर 21 तारखेला त्यांनी पुरवणी जबाबामध्ये त्यांना वीज पाडण्याचा प्रयत्न करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत आमच्याकडे तक्रार दिल्यावरून सदर प्रकरणात BNS कलम 109 वाढीव कलम लावण्यात आलेला आहे आणि सदर आरोपीचा आम्ही शोध घेण्याची आम्ही 3 टीम रवाना केलेल्या आहेत. आरोपीला शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत. आपण पाहणी केलेले त्यांच्या प्रकृतीची कशी प्रकृती आता सध्या? त्यांची प्रकृती आता डिस्चार्ज झालेली आहे. त्यांचे आता इथं मोदीचे वडील आहेत तिथे, त्यांना डिस्चार्ज मिळालेला.